तर पंचांचा सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल आलाय. स्टार्ट टू द गेम. गेम ऑन. आणि बॉलिंग मार्कवर आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आकाश भोईर. पहिलाच बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुट झाला, जागा बनवली आणि स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे झाला नाही. अकीब पटेल या खेळाडूकडून तोपर्यंत सिंगल आलेले आहे. निकेश मात्रे यांच्या बॅटमधून आली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाचा श्री गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 1. यावेळेस खूप चांगला बॉल, अगदी फिंगर्स रोल्स आले होते या बॉलवरती आणि हलक्या गतीनं मात्र फक्त सोडून दिला होता हा बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनवत विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. खूप चांगली बॉलिंग आणि फटका फसला या बॅट्समनचा. तो स्ट्राईकवर आहे अकीब पटेल. यावेळेस खूप चांगला फटका, तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या पुढ्यात पडतो बॉल आणि बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय अकीब पटेलच्या बॅटमधून या मॅचचा पहिला चौकार. राजेश छत्रपती महाराज. यावेळेस आणखीन एक खूप चांगला फटका, कॅप मधून बॉल चालला, डीप मिड विकेट क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अकीब पटेलच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली बॅटिंग अकीब पटेल या बॅट्समन कडून. यावेळेस इनसाइड आउट, टेनिस क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठवर आपण तो बॉल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार अकीब पटेलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड वरती 13 रन. 6व्या क्रमांकाचा फलंदाज या स्पर्धेतला ठरलाय अकीब पटेल, ज्यानं लगातार 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत अशी माहिती गुलशन पाटील जे गुणलेखक आहेत त्यांच्याकडून मिळते. यावेळेस आणखीन एक खूप चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ ड्राईव्ह केला आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक चौथा चौकार अकीब पटेलच्या बॅटमधून. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. एक कॉन्फिडन्स वाढलाय मित्रांनो, कारण कालच्या सत्रामध्ये आपण पाहिले तर देवांश ट्रॉफी जी चिंचपाड्यामध्ये संपन्न झाली त्या ट्रॉफीचा हक्कदार दावेदार ठरला हा संघ. तर राममामा पाटील यांच्याकडून अकीबसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय या चौकारांसाठी. क्या बात आहे. अतिशय अप्रतिम फलंदाजी अकीबच्या माध्यमातून आपण पाहिली. चहू बाजूने खेळताना आपण पाहतोय तो अकीब पटेलला. धन्यवाद राममामा. येस, मान्यवरांचं सुद्धा मी मनापासून आभारी आहे. असं म्हणतात ना, व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता ह्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. हा मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आणि 500 रुपये राममामा यांच्याकडून केले आहेत. खूप चांगली बॅटिंग. देवांश ट्रॉफी जिंकली कालच्या स्टार ओवे या टीमनं. अगदी तगड्या संघाला मात्र परास्त स्पर्धेमध्ये. ट्रॉम्बेवाडा. यावेळेस पॉप्युलर लेनचा बॉल बॅटच्या आतलीकडे घेतल्यानंतर बॉल झाला स्क्वेअर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट. टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. खूप चांगला फिल्डिंगचा नजराना रिले थ्रो करण्याचा प्रयत्न, परंतु 3 रन कंप्लीट झालेले आहेत. या 3 रनच्या बंद स्कोर बोर्डवर 7 रन झालेले आहेत. 20 पहिल्या ओव्हरमध्ये रन झाल्या होत्या 17. लगातार 4 आपण पाहिले. खूप चांगली बॅटिंग अकीब पटेल निकेश मात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत 4 रन आलेले आहेत. निकेश मात्रे आहे. यावेळेस
पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर शपलवून ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न फसलाय. तर आमचे गजानन शेठ म्हात्रे यांच्याकडून देखील आक्षेपसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. धन्यवाद, क्या बात आहे. आज बक्षीस नक्कीच लागेल कारण यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. स्टार 11 ओवे 9191. यावेळेस पहा फटका समोरच्या दिशेने खेळला व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्टर आहे तिथे. पर्यंत 2 रन इथे कंप्लीट झाल्या. बॅट्समन अकीब पटेलच्या बॅट मधून खूप चांगली बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या या 2 रनच्या मध्ये स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 22. प्रत्येक फटक्यावरती टाळ्या वाजतात आणि यावेळेस पहा फटका फसलाय लॉंग ऑफला तिथे झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. घोडचूक मी म्हणेन या मॅच मध्ये केली. योगेश पाटीलनं जो लॉंग ऑफ रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन देत होता आणि झेल सोडला कोणाचा तर अकीब पटेलचा. सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत आता 23. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले सुरू आहे. बॉलिंग मार्क दक्षित पाटील. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर उडवलाय लॉंग ऑन क्लिअर केलाय. हा येतोय खणखणीत षटकार निकेश म्हात्रेच्या बॅट मधून. स्पर्धेतला आई चषकाचा निकेश म्हात्रे. यावेळेस आणखीन एक तडाखा. खूप चांगला फटका एक्झिक्यूट झालाय का? हा झालाय. लॉंग ऑफ क्लिअर करत बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय निकेश म्हात्रेच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 35 रन. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 35 बिनगडी बाद. चांगली सुरुवात झालेली आहे. स्टार 11 ओवे 9191 टीमची टॉस नंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय मैदानामध्ये. जोया 11 जीसीसी घेसर या टीमनं टॉस जिंकला, फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मात्र पहिल्या सत्रामध्ये 2 ओव्हर म्हणजे फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आता विखुरलेलं आहे. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांच्या संपुष्टीनंतर ची धावसंख्या आहे स्टार 11 ओवे टीम 9191 संघाची बिनगडी बाद 35. पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या रन 18. आता ओव्हर नंबर 3 मध्ये आला बॉलिंग मार्क वरती सूरज म्हात्रे. घेसर संघाचा सूरज म्हात्रे आहे. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात करतोय. फिरकीचा जादूगार. यावेळेस पाक फटका खेळण्याचा होता. बॅटची आतली कडा घेतली. बॉल चालला शॉर्ट स्क्वेअरला करून डीप मध्ये भरपूर वेगाने आले. तोपर्यंत 2 रन. खूप चांगली रनिंग बिटवीन अकीब पटेल आणि निकेश म्हात्रेच्या बॅट मधून. या 2 रनच्या मदतीने स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत आता 37 विदाउट लॉस. सामना क्रमांक 2 आपण अनुभवतोय. आजचा या स्पर्धेतला 4था दिवस आहे. आई 11 क्रिकेट संघ ओवे आयोजित आई चषक 2021 आणि ते मात्र 3ऱ्या पंचांची मागणी होते मैदानामध्ये. ओके मामा, जर वाटला तर तुम्ही हे करा. चला म्हणजे हा अधिकार मात्र ऑनफिल्ड पंचांकडे आम्ही दिलाय. कारण स्टार ओवे ही टीम मैदानामध्ये बॅटिंग करते. यावेळेस स्वीप केलाय. स्लॉक स्वीप. बॉल चाललाय डीप मध्ये. तिथे एक फिल्डर आहे. खूप चांगली फिल्डिंग केली. अगदी भरपूर अंतर कापत मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा क्षेत्ररक्षक गेला. तोपर्यंत 2 रन आणखीन अकीब पटेलच्या बॅट मधून कंप्लीट झाले. या 2 रनच्या मदतीने स्कोर बोर्डवरती रन झाले आहेत 39. 2.2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आतापर्यंत संपलाय. तर याच दरम्यान या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतोय ते भिवंडीचे सन्माननीय रमाकांत म्हात्रे साहेब इथे उपस्थित होत आहेत. मी स्वागत करतो त्यांचं या व्यासपीठावरती. सन्माननीय रमाकांतजी म्हात्रे साहेब. आणखीन सिंगल आले अकीब पटेलच्या बॅट मधून आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहेत
40 रन 40 रन कंप्लीट झालेले आहेत. 2.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. बॉलिंग मार्कवर आहे पुन्हा एकदा सूरज म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बा स्विंग इन द मिस. फिरकीचा जादूगार मी मगाशीच उल्लेख केला. घेसर टीमकडे स्विंग करण्याची भरपूर क्षमता आहे बॉलर डिपार्टमेंटमध्ये जर विचार केला तर. डॉट बॉलची होते समाप्ती. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सूरज म्हात्रे. यावेळेस पा बॅकफुटर जाऊन जागा बनवली आणि लापटेड ड्राईव्ह केलाय. 2 शतरक्षक इथे. खूप चांगली फिल्डिंग होती तिथे. स्वीपर कव्हरच्या दरम्यान चेतन भोईर कडून. तोपर्यंत रन कंप्लीट झालेले आहेत 2 आणि या 2 रनच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती आता रन झालेले आहेत 42. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 17. दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन आल्या होत्या. त्यानंतर मात्र इथे कुठेतरी कमबॅक करताना दिसतो सूरज म्हात्रे. आतापर्यंत 5 बॉलमध्ये रन खर्च केलेले आहेत सूरजनं 7. शेवटचा बॉल आहे सूरजचा. यावेळेस पाईप आउट करण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता निकेश म्हात्रेकडून. स्टंप उखडलेले आहेत परंतु पॉपिंग क्रीजमध्ये आपल्या सुरक्षित आहे. अशा पद्धतीनं ओव्हरची होते समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. मैदानामध्ये ड्रिंक स्टॉल जाईल आणि या 3 षटकांच्या संपुष्टीनंतर टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना स्टार 11 ओव्हर तीन षटकांचा खेळ संपलाय. खूप चांगलं संगीत आपण पाहतोय डीजे सँडी तर कडून. आमचे सन्माननीय उवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि क्रिकेटचे अतिशय चाहते ते सन्माननीय मोतीराम शेठ जोशी नक्कीच आमच्यातून रजा घेताना त्या देखील त्यांना विनंती आहे की या त्याचा शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा तर त्यांची उपस्थिती आपल्याला नक्कीच इथे लाभेल. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानामध्ये आणि टीमची धावसंख्या आहे स्टार 11 ओव्हे 9191 टीमची 42 रन बिनगडी बाद. खूप चांगली सुरुवात. अगदी जमेची बाजू म्हणजे त्यांनी एकही विकेट अजून गमावलेला नाही. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय स्वतः कॅप्टन गोरख मांगरुलकर. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती आहे. हॉस्पिटल एंड कडून बॉलिंग करतो आणि स्ट्राईकला अकीब पटेल. यावेळेस पास स्लॉक स्वीप उडवलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. इट्स अ मायटी U6 फ्रॉम अकीब पटेल. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. अगदी तसाच खेळ मैदानामध्ये सुरू आहे अकीब पटेलचा. 48 रन. यावेळेस आणखीन एक तडाखा. प्रॉपर टायमिंग झालाय का. इथे खूप चांगलं जजमेंट. शेवटच्या बॉल पर्यंत नजर ठेवली आणि तिथे डीप मिड विकेटला
धीरज कडून टिपला जाईल आणि बॅट्समन आउट होतोय. आकिब पटेल धक्का क्रमांक 1. पहिला धक्का लागलाय, पहिला गडी इथं बाद होतोय. टीम स्टार 11 ओवे 9191 ला एक गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्ड वरती 48. पाठ आल्यांचा गजर होतोय. 13 बॉल मध्ये 30 धावांची अगदी बहारदार इनिंग त्यानं पेश केली मैदानामध्ये. चौकार षटकारांची भाषा तर बोलत होता तो मैदानामध्ये. आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये झालाय 3ऱ्या क्रमांकासाठी. सोहेल पटेल इन ॲट नंबर 3 मध्ये. पहिला गडी इथं बाद. आता मात्र ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये होती. ती विकेट मात्र प्राप्त केली स्वतः कॅप्टन गोरख मांगरुलकर या बॉलरनं. यावेळेस हाफ ट्रॅकर उडवलाय परंतु टायमिंग मिस झालाय. मिस टाइम स्ट्रोक आहे ना आणखीन एक कॅच पकडलेली आहे धीरजनं. बॅक टू बॅक दुसरा झेल टिपला आणि बॅट्समन आउट. चांगली बॅटिंग निकेश म्हात्रेने सुद्धा पेश केली. 8 बॉल मध्ये 18 धावांची एक विस्फोटक खेळी आपल्या टीमसाठी सजवली. म्हणजे सामनावीर जे सलामीवीर होते मैदानामध्ये ते मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. आता नवीन बॅट्समन येतो मैदानामध्ये. सम्रा पटेल इन ॲट नंबर 4 मध्ये 4th क्रमांकावरती आलाय. परंतु स्ट्रायकिंग एंडला आहे सोहेल पटेल. सोहेल पटेल आणि सम्रा पटेल ही जोडी मैदानामध्ये आहे. 2 गडी बाद झालेत आणि 4थं षटक सुरू आहे. हॅट्रिक बॉल इज ऑन हॅट्रिक. यावेळेस बॅटची कडा घेतली होती परंतु विकेट कीपर मात्र अगदी त्यांच्या क्लोज होता. थोडासा दूर असला असता तर कदाचित हा झेल कन्वर्ट झाला असता. हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता परंतु इथे मात्र जातोय डॉट बॉल. डॉट बॉलची होती समाप्ती. टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 48. 2 विकेटचं नुकसान. षटक क्रमांक 4 सुरू आहे गोरख मांगरुलकर उर्दू विकेटने बॉलिंग करतोय. वेगळी शैली आहे, ऍक्शन वेगळी आहे परंतु यावेळेस खूप चांगला फटका. सोहेल पटेलच्या बॅट मधून एक मोठा षटकार आलाय. टीमची धावसंख्या आहे 54. अगदी स्लॉट मध्ये होता हा बॉल आणि स्लॉट मध्ये होता बॉल आणि बॉलला पाठवलाय लॉटच्या बाहेर. 6 रनसाठी एक मोठा षटकार आलाय सोहेल पटेलच्या बॅट मधून. यावेळेस पुलर लेनचा बॉल लेस्टिकला सोडून चाललाय. पंचचा इशारा मात्र काय येईल. यस पंचांचा निर्णय जो ऑनफिल्ड पंच आहे त्या पंचांना मात्र हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलाय. डिसिजन पेंडिंग आहे. एक्झॅक्टली बॉल कुठं लँड झालाय, बॅटला ब्रश झालाय की नाही, कुठं, हे सर्व गोष्टी आमच्या स्क्रीनवरती पाहण्यात येतील. टीमची धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर टीमची धावसंख्या आहे 54. 54ला 2. षटक क्रमांक 4 इथं सुरू असताना 4थ्या षटकातले 5 बॉल खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या आहे 54. 2 गडी बाद झालेत. स्टार 11 ओवे च्या विरोधामध्ये जोया 11 जीसीसी घेसर टीमनं टॉस इथं जिंकला होता या मॅच मध्ये आणि इथे मात्र नो बॉलचा निर्णय आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट म्हणजे 6 नो बॉल कमरेच्या वरती पिच झाला होता असं आमचं 3ऱ्या पंचांचं मत. आणि पहिली धाव या मॅचची एक्स्ट्रा येते आणि या स्पर्धेतला 25 या क्रमांकाचा नो बॉल आलाय आणि आजच्या दिवसातला हा दुसरा नो बॉल. खूप चांगली माहिती कुलशील पाटील कडून. फ्रीटचा चेंडू आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न फसलाय
आणि ते मात्र गॅदर केला शॉट थर्डमॅनच्या फिल्डरनं. अशा पद्धतीनं ओव्हरची होती समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 2 गडी बाद 56 धावा या धावफलकावर आहेत. शेवटची ओव्हर शिल्लक आहे आणि जाऊया एक चांगलं संगीत ऐकण्या. शेवटची ओव्हर मैदानामध्ये शिल्लक आहे आणि शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय पुन्हा एकदा सूरज मात्रे, ज्यानं 7च रन खर्च केले होत्या त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये. स्ट्रायकिंगला आहे सोहेल पटेल. यावेळेस स्विंग इन ए मिस. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली विकेट किपिंग होते. यष्ट्यांच्या अगदी क्लोज किपिंग केली जाते. पहिलाच बॉल डॉट. वेगळी शैली आहे आपल्याला पाहायला मिळते विकेट किपर कडून. विकेट किपर बॉलरचा आरसा असतो मित्रांनो. यावेळेस बॅकवर्ड जाऊन लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला झेल तिथं टिपलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. योगेश ना आणि बॅट्समन आउट होतोय तिथे सोहेल पटेल. पटेलची विकेट गमावली. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 56 रन. तिसरी विकेट्स इथं गमावलेली आहे स्टार 11 ओव्हे टीमनं. 3 धक्के लागलेले आहेत. पहिली विकेट गेली अकीब पटेलची, त्यानंतर दुसरी विकेट गेली निकेश मात्रेची, त्यानंतर मात्र तिसरी विकेट मात्र सोहेल पटेलची गेलेली आहे. सोहेल पटेलनं धावा बनवल्या आपल्या टीमसाठी 4 बॉलमध्ये 6. आता नवीन बॅट्समन आला मैदानामध्ये कौशिक पटेल. इन ॲट नंबर 5 मध्ये स्ट्राईकला आहे सम्रा पटेल. यावेळेस स्विच चीट केलाय आणि बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. सम्रा पटेलच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. चांगली लेंथ होती परंतु त्याला लवकर रीड केलं होतं सम्रा पटेलनं. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आता 62. लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे या डावातले 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्हॉट अ बॅटिंग. स्विच चीट केलाय. परफेक्ट एक्झिक्यूट केला हा बॉल. स्वीपर कव्हरच्या अगदी डोक्यावरून उडवलाय बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सूरज मात्रे. या सूरजनं त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये 7च रन खर्च केल्या होत्या. यावेळेस फिरकीचा जादूगार. यावेळेस जास्त बॉल बोलाला आतमध्ये आणि त्यानंतर बीट करल्यानंतर मात्र 1 रन कंप्लीट झाली. बॅटला कुठंतरी ब्रश झाला हा. यस बाईचा इशारा येतोय अंपायर संतोष चौधरी यांचा. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल आले आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे 63 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल. आता स्ट्रायकिंग इन वरती आहे तौसिफ पटेल जो आताच आलाय इन ॲट नंबर 5 मध्ये. टीमचा नेता, टीमचा कॅप्टन. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवला होता हा बॉल. फिंगर्स रोल्स केले होते. जास्त बॉल स्विंग केला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. येतो डॉट बॉल. खूप चांगली बॉलिंग केली सूरज मात्रेनं ओव्हरमध्ये सुद्धा. यावेळेस हाफ ट्रॅकर फटका फसलाय परंतु बॉल जाईल नो मॅन लँड मधून डीप मध्ये.
तोपर्यंत 2 रन इथे मिसफिल्ड झाली, बॅकअप चांगलं झाला आणि इथे मात्र तिसरी धाव घेताना मात्र आणखीन एक विकेट, चौथी विकेट गमावलेली आहे स्टार 11 ओव्हे टीमनं. अशा पद्धतीनं पहिला डाव इथं संपलाय आणि पहिला डाव संपत असताना टॉस हरला होता स्टार 11 ओव्हे टीम, परंतु बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 4 विकेटचं नुकसान झालं, 65 रन बनवल्या आणि 66 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये जोया 11 जीसीसी गेसर या टीम समोर. या 66 रनच्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होईल आणि काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, या ऐकूया आपण कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करण काळन यांना. हल तर आपण सत्कार व्यासपीठाकडे बोलतोय. या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालंय सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभले ते सन्माननीय रमाकांत म्हात्रे साहेब भिवंडीवरून इथे उपस्थित झालेले आहेत. तर रमाकांत म्हात्रे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार कैलाशेठ म्हात्रे आणि गुरुशेठ म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उद्योजक रमाकांत म्हात्रे साहेबांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. आणि नक्कीच आताच माहिती मिळते की ज्युनियर बॉडी बिल्डर्स म्हणून त्यांची ओळख देखील आहे. तर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एक प्रबल नेतृत्व तर साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार आई ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष सन्माननीय कैलाशेठ म्हात्रे आणि शिवसेना खारघर उपशहर प्रमुख गुणाशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते रमाकांत म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान इथे होतोय. त्याच दरम्यान मी विनंती करतोय अविक महादे यांना की या आपण आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. तसेच आमचे टाटा हॉस्पिटलचे जे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आर टी पवार साहेब आणि विजय साहेब यांना देखील विनंती असेल की आपण देखील यायचं आहे. राबिक महादे यांचा शुभ सन्मान इथे होतोय. तर आर टी पवार साहेब टाटा हॉस्पिटलचे आमचे मान्यवर आहेत तर त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. तसेच विजय साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तसेच आमचे तुळशीराम म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपण देखील आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. तर व्यासपीठावरती मान्यवरांचं इथे आगमन होतंय तर मी विनंती करतोय की आपण आपला देखील स्वागत आहे. धन्यवाद. तर सर्वांचं त्याच दरम्यान आमचे कपिल पाटील साहेब काराबा यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तसेच एकनाथ पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालं, हार्दिक हार्दिक स्वागत. तर कानपोली सुधीर पाटील आपण यायचं आहे.
थँक्यू उमेश म्हात्रे सर आणि संदीपजी पाटील सर. सामन्याला सुरुवात होते. पॉवर प्ले अंपायरचा ग्रीन सिग्नल. पहिलं षटक करतातच आपण बघतोय गोलंदाज नाझीम पटेल. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहे जोया 11 जीसीसी केसरचे गोरख मांगरुलकर. पहिला चेंडू अपील या ठिकाणी होते, परंतु लेगस्टम्पच्या बाहेर या चेंडूची पिचिंग होते दर्शवत आहेत अंपायर्स. लेग बायचा इशारा. धावफलकाचा शिगड होतोय. सिंगलने लक्ष आहे ते 66 धावसंख्येचं ते आता औद्योगिक क्रिकेट क्लब घेसर समोर 13.20चं आस्किंग रन रेट आहे. आघाडीला योगेश आणि गोरख ही जोडी आपण बघतोय. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज नाझीम पटेल यांचा वापर करण्यात येतो. निकनेम नाम या नावाने परिचित असलेला हा खेळाडू बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस होता, लॉफ्ट केलाय. मिडॉनच्या वरतून हा चेंडू चाललाय डीप मध्ये त्या ठिकाणी. स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, परंतु त्याच्या वाक्या बाहेर हा चेंडू सीमा पार चौकार. रेड हा फटका पाहायला मिळाला सरळ बॅटने. चांगला फटकाला. मिड विकेट आणि लॉंग ऑफ 30 या सर्कलच्या बाहेर आहेत दोन क्षेत्ररक्षक. योगेश यंगस्टर आहे, त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय नाझीम पटेल. पुलर लेन भरपूर उंच हा चेंडू होता वेस्ट हाय. बॉलचा अंपायरचा इशारा लगेचच आला आणि पुढचा चेंडू असेल तो रिहिट वेस्ट हाय कमरेच्या वरती. रिहिटचा नियम 2008. जोया 11 जीसीसी केसर संघाचे पुरस्कर्ते प्रेम भंडारी भाऊ इथे आले. त्यांना विनंती आहे उसाटण्याचे. त्यांना विनंती आहे की या व्यासपीठावरती. तसेच आमचे उसाटण्याचे यशस्वी आयोजक अनिल शेठ ढोपरी आणि प्रेम अजय भंडारी यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. धावफलक 5 वरती. ऑन साईडला वळवत आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये हा चेंडू चाललाय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला उचलून फेक करता स्ट्रायकिंग एंडला विवेक होते. त्या ठिकाणी मिळतात त्या 2 धावा आणि धावफलक आपण बघतोय आता पुढे जात असताना ते म्हणजे 7 वरती. गोरख मांगरुलकरचे कॅप्टन आहेत जीसीसी केसरचे. आज जोया 11 या नावाने तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. संघ उतरलाय. धावफलक 8 वरती. रिकरेक्शन करतायत आमचे स्कोरर या ठिकाणी. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एक नो बॉल. अर्थातच आजच्या दिवसामधला तिसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमधला. दुसरी लढत सध्या सुरू आहे. स्टार 11 ओवे 91-91 अर्थातच या नावाने हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कॉल या ठिकाणी कॉर्डिनेशन चुकीचा आणि इथे नक्कीच आता विकेट. रनआउटची पहिली विकेट पाहायला मिळते. ती पडत असताना 8 वरती जीसीसी केसरला पहिला धक्का. गरज नव्हती खऱ्या अर्थानं. फॉलोथ्रो मध्ये ज्या वेगाने गोलंदाज पोहोचले होते चेंडूवरती रन कंप्लीट झालीच नसती, परंतु कॉर्डिनेशन थोडं बिघडलं आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी योगेश पाटील माघारी परतला. हॅलो. तसेच आमचे सिद्धी करवल्याचे योगेंद्र पाटील, विजय पाटील यांचं इथे आगमन होतं आहे. तसेच आमचे अनिरुद्ध जोशी या सर्वांचं स्वागत आहे व्यासपीठावरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधले. आपण बघू शकाल तर 2 चेंडू तयार होतोय. नाझीम पटेल वापिच होता. ऑन साईडला वळवत आहेत. खेचला त्या ठिकाणी या चेंडूला. ऑफस्टंपच्या बाहेर होता. डीप मध्ये हा चेंडू कुणालच्या हातामध्ये. त्या ठिकाणी सिंगलने धावफलक पुढे जाईल. ते म्हणजेच आपण बघतोय तर 9 वरती. दोन्ही संघांचा विचार केला यंदाच्या अंकामध्ये गावदेवी घेसरचे आपण पदकं बघितली तर चॅम्पियनशिप त्याने पटकावली ती 2 वेळा आणि 2 वेळा रनरअप ठरलेला संघ. यंदाच्या अंकामध्ये स्टार 11 ओवेने देखील कालच्याच दिवसामध्ये देवांश 11 चिंचपाडा त्या स्पर्धेमध्ये अर्थातच त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं. फायनलमध्ये ट्रॉम्बेला त्यांनी परास्त केलं.
आणि नक्कीच स्टार 11 ओवे हा संघ कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन राहिला. आज या स्पर्धेमध्ये नवीन स्वप्न नवीन ध्येयाने उतरला. अगेन्स्ट त्यांच्या GCC घेसर आहे. तेव्हा त्यांनी पहिल्या सत्रामध्ये उभारल्या त्या 65-66चा पाठलाग सध्या घेसर करतो. एक गडी गमावला. नावा 9 आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. पिच होता इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि या चेंडूने सीमारेषा गाठली. चौकाराला षटक संपन्न पहिलं. लॉस ऑफ फॉर दी फर्स्ट विकेट. 13 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करत असताना GCC घेसर. छत्रपती तर याच दरम्यान आमचे उसाटण्याचे सन्माननीय अनिल शेठ ढोपरी, अजय भंडारी आणि प्रेम भंडारी या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन होतोय. हार्दिक हार्दिक स्वागत. एक यशस्वी आयोजक असतात त्यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. ते योगेश पाटील यांच्या योगेश मडवी यांच्या माध्यमातून. तर स्वागत आहे. खूप सारे मान्यवर सध्या तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या अतिथी कक्षामध्ये. हे प्रेम आहे आदरणीय श्री कैलासदादा मात्रे यांच्यावरचं. हे प्रेम आहे आदरणीय श्री गुरुदादा मात्रे यांच्यावरचं. आणि प्रेम आहे क्रिकेटवरचं. हे सर्वच मान्यवर सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. I11 क्रिकेट संघ ओवे यांच्या वतीने आई चषक 2021 या पर्वामध्ये. दिवस चौथा आणि सामना सध्या तुमच्या समोर आहे तो दुसरा. स्टार 11 ओवे रणफिकेचा कौल त्यांनी गमावला आणि GCC घेसरने पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या अगेन्स्ट क्षेत्ररक्षण केलं आणि ओवेने 65 उभारलेला आहे. 66चा पाठलाग सध्या सुरू आहे. पहिलं षटक संपन्न. धावा आहे 13. गडी या ठिकाणी एक बाद झाला. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू त्या ठिकाणी वेगवान चेंडू होता परंतु नॉस्टाकीला डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो हुकला आणि मिड ऑफला बॅकिंगसाठी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डायरेक्ट हिट केल्यानंतर आपण बघितलं तर जी रिॲक्शन होती गोलंदाज स्वतः पाहायला मिळाले. विवेक मात्रे अगदी अष्टांच्या जवळून गेला चेंडू आणि डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित नक्कीच फलंदाज बाद झाला असता. रन 1 मिळते. एक रिस्की सिंगल पाहायला मिळाली आणि धावफलक जाऊन पोहोचलं 14 वरती. पॉवर प्ले सुरू आहे. दुसरं षटक डीपमध्ये स्क्वेअर लेग डीपमध्ये आपण बघतोय सध्या लॉंग ऑन आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते एक्स्ट्रा कव्हर. सूरज मात्रेसाठी रुबी कट घेऊन हा चेंडू पाठीमागे चाललाय फाईन लेगच्या दरम्यान. संभ्रा रिव्हर्स स्वीप आपण नक्कीच बघितला. स्विचिटचा त्यांच्या माध्यमातून एक षटकार स्लॉगरमध्ये आणि षटकाराची गरजच होती त्यांच्या संघाला. सम्रा पटेल यांना आपण बघितलं फाईन लेगला सिंगल मिळते. धावफलक आता आपण बघतोय ते 15 वरती. संघर्ष सुरू आहे दोन्ही संघांचा. तर आमचे एक उत्कृष्ट क्रिकेटर या विभागातील नामवंत क्रिकेटर सुरेंदर पारवे यांचा देखील इथे आगमन होतंय. सुरेंदर पारवे या व्यासपीठावरती. 2 धावा आल्या या चेंडूवरती आणि धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजे 17 वरती. टाटा हॉस्पिटल एंडकडून हे षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विवेक मात्रेचं. लवकरात असे गोलंदाज आहेत आणि चांगल्या पद्धतीनं फोर्सने चेंडूला रिलीज करत असताना पाहायला मिळतील. फाईन लेगला पुन्हा एकदा आणि यावेळेला नक्कीच चेंडू अडवला इनफिल्डमध्येच. सिंगल तर ते रोखू शकत नव्हते आणि या सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 18 वरती. असल्याच्या पाठीमागे आपण बघतोय गतवर्षीचा याच स्पर्धेमधला मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू तो म्हणजेच निकेश मात्रे. त्याची कामगिरी या सामन्यामध्ये राहिली. पहिल्या सत्रामध्ये 18 धावसंख्येचं योगदान त्याने दिले. फाईन लेगला हुक करताय डीपमध्ये चेंडू वेगाने चाललाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे परंतु त्यांचा वाक्या बाहेर. फाईन लेग सीमारेषा पार. सूरज मात्रेच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. चौकाराला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती मिळेल नव्हता बरोबर हा चेंडू परंतु बॅटची मोठी कडा घेऊन फाईन लेगच्या वरतून गेला हा चेंडू. डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकाराने धावफलक 22 वरती जाऊन पोहोचले आणि पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू आता असेल. पिच होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी
अँगल पाहायला मिळाला, नैसर्गिक अँगल, कारण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उजव्या त्याच्या फलंदाजाला टप्पा पडल्यानंतर हा नॅचरल स्विंग त्यांचा बाहेरच्या बाजूने चेंडूने वळण घेतलं. षटक संपन्न 2 आणि 2 षटकांमध्ये 1 गडी बाद. जीसीसी घेसरची धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 22 या आकड्यावरती 11च्या करंट रन रेटने. आता हे समीकरण जर आपण बघितलं तर 18 चेंडू आणि 18 मध्ये आता गरज आहे 14.40च्या सरासरीने बनवायच्या आहेत त्या धावा. 44 पहिल्या सत्राला जर आपण कम्पेअर केलं, पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होती ती म्हणजेच 17, त्यानंतर 18, सो 35 वरती धावफलक होतं. धावा भरपूर आल्या होत्या पावरप्लेच्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होता स्टार 11 ओवे संघ. आणि या सत्रामध्ये जर आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये नाझीम पटेलच्या आल्या धावा त्या म्हणजे 13 आणि या षटकामध्ये विवेक मात्रेच्या 9 धावा. धावफलक 22 वरती 1 गडी बाद. षटक क्रमांक 3 आणि कंटिन्यू करत असताना नाझीम पटेल 18 मध्ये 44. उलटॉस होता ऑन साईडला दिशेण्याचा प्रयत्न, लेगस्टम्पच्या पुन्हा एकदा बाहेर पिचिंग होती, पायावरती आदळला चेंडू, त्यानंतर मिड विकेटला विवेक त्या ठिकाणी नक्कीच आपण बघितलं भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचले होते. क्विक केली त्यांनी स्ट्रायकिंग एंडला, इलेक्ट्रिफाईंग फिल्डिंग पाहायला मिळाली ज्या वेगाने, क्विक ॲक्शन भरपूर होती. 2 धावा मिळाल्या आणि धावफलक आता आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच 24 वरती. ऑन साईडला आपण बघतोय 3 क्षेत्ररक्षक आहेत सध्या, स्क्वेअर लेग आहे त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल मिड विकेट आणि लॉंग ऑन. एज आहे मोठी कडा आणि थर्ड मॅनला गवसले गेले झेलचीच्या स्वरूपात. आणखी एका विकेटचं पतन कॅप्टन जीसीसी केसरचे बाद गोरख मांगरुलकर. स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी खास आमचे गुरुदादा यांचे जवळचे मित्र सानपाडा गावचे प्रमोद पाटील आणि त्यांच्या समेत गणेश वास्कर आणि त्यांचे बंधू प्रमोद पाटीलचे भानुदास पाटील हे सुद्धा या मंचावर उपस्थित होत आहेत. त्यांचं मी आई 11 क्रिकेट संघ ओवे आयोजित आई चषक 2021 मध्ये अगदी मनपूर्वक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच सध्या 24 आहे आणि 24 वरती गोरख या ठिकाणी होत आहेत बाद. मैदानाच्या आतमध्ये आलेत नवीन फलंदाज दक्षित पाटील. स्ट्रायकिंग एंडला क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. या स्टँडवरती आदळला चेंडू, क्लीन बोल्ड, नाझीमला मिळणार हे आपण बघतोय अर्थातच दुसरं यश. भानुदास पाटील इथे आलेले आहेत आणि त्यांना विनंती आहे, सानपाड्या गावरून इथे उपस्थित झालेले आहेत. या भानुदास पाटील, आपण मंचावर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या आई चषक 2021 मध्ये. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता आणि सरळ हा चेंडू आपण बघितला तो नाझीम पटेलचा यष्टांवरती आदळला. लागोपाठचे 2 धक्के देतात. इज ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात 5व्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला ते म्हणजेच आशिष भोईर. समीकरण आता जर आपण बघितलं 42 ची गरज असताना विकेट हॅट्रिक संपादन करत असताना आपण बघतोय नाझीम पटेलला टाळा नक्कीच व्हायला हव्यात. या मॅच मध्ये आपण बघतोय हॅट्रिक संपादन करत असताना दुसरी. तर आदरणीय श्री गुरुदादा मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज ते म्हणजेच गोलंदाजाला आणि त्यासोबत आणखी पारितोषिक 500 रुपयाचं ते म्हणजेच शिवशक्ती 11 खारघरचे राममामा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे. एकंदरीत 1000 रुपयाचं पारितोषिक ठिकाणी नाझीम पटेलसाठी
घेण्यात येईल या सामन्यानंतर. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. 3 गडी या ठिकाणी बाद करतायत. सुमित भोईर जे दैसरचे होते त्यांनी या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक मिळवली होती आणि आता या ठिकाणी ही हॅट्रिक संपादन करत असताना आपण बघतोय गोलंदाज नाझीम पटेल स्टार 11 ओवेच्या माध्यमातून. नावा धावफलकावरती आहे 24. या ठिकाणी गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत आपण बघतोय ते म्हणजे 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आदेश भोईर. राऊंड विकेट एज होती पाठीमागे फाईन लेगला चेंडू चाललाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न हुकलं ते डायरेक्ट हिट आणि वेगाने रन कंप्लीट करत असताना आपण बघतोय सूरज मात्रे डेंजर एंडला धावत होते स्ट्रायकिंग एंडला. तर शकील पटेल यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज नूरा पटेल यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते म्हणजेच गोलंदाज नाझीम पटेलला धावफलक सध्या 25 वरती. या षटकातील असेल शेवटचा चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला सूरज मात्रे. त्याच्याकडून अपेक्षा आता वाढल्या, जिम्मेदारी वाढली, जबाबदारी वाढली. ट्रॅकिंग एंडला आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता, बीट झाले. षटक संपन्न 3 धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 5 गडी बाद. GCC गेसर्स 25 वरती. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे ती 41 धावसंख्येची. ड्रिंक्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये घेऊयात आपण छोटीशी विश्रांती. जाऊयात डीजे मास्टरकडे आणि अर्थातच सँडीकडून ऐकू एक सुंदर संगीत. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 25. षटक संपन्न झाले ते 3 आणि अर्थातच 12 चेंडू आणि 12 मध्ये 41 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सूरज मात्रे अजूनही आहेत जे अष्टपैलू आहेत गेसर संघाची. अपेक्षा त्यांच्याकडून असेल तर त्यासोबत आदेश भोईर आलाय 6व्या क्रमांकावरती जो यंगस्टर आहे. कॅप्टन तौसिफ पटेल 4थ्या षटकातील पहिला चेंडू आणि इथे हा चेंडू आपण बघतोय लेफ्ट केला आणि हा अनुमान चुकीचा पाहायला मिळतोय फलंदाजाचा. डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट. या षटकामधला चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 मध्ये आता 41. 41 रिक्वायर्ड रिमेनिंग 11. पिच होता यावेळा देखील आपण बघतोय येत असताना निर्धाव चेंडू आपसुक टाळा येत असताना पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने उभेचे प्रेक्षक या ठिकाणी आहेत आणि नक्कीच आपण बघतोय लागोपाठचे 2 चेंडू आल्यानंतर आपण बघितलं तर टाळ्या देखील आल्या आणि हे प्रेशर आता गेसरवरती 10 मध्ये 41. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी उचलून फेक होईल नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि नक्कीच आता सूरजने थांबवलं. सेकंड रनचा प्रयत्न करत होते परंतु दुसरी रन धोका नक्कीच त्या ठिकाणी होता. सूरजने थांबवलं. जशी फेक येत होती नॉन स्ट्रायकिंग एंडला सिंगल स्ट्राईक रोटेट झाले. धावफलक 26 वरती. चेंडू शिल्लक 9 गरज 40 धावसंख्येची. या 3 चेंडूंमध्ये 10 ते 15 वसूल कराव्या लागतील. फुल टॉस होता. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचल्या ठिकाणी टप्पा पडला उचलून फेक स्ट्रायकिंग एंडला करता सूरज धावतोय आणि ते हिट झाले. फलंदाज होईल बाद. SC रक्षकाचं कौतुक करेन मी. विकेटचं पतन. 1+ विकेट अर्थातच लागतोय तो 5वा धक्का. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवली या सामन्यामध्ये. तर नक्कीच आपण पाहतो द परफ्यूम स्टोअर तलोजा फेज 1 नक्कीच सुफियान सय्यद इथे आल्यात आणि त्यांच्याकडून एक अतिशय चांगला असा परफ्यूम आहे तो मात्र गिफ्ट केला या नाझीमला हॅट्रिकसाठी. नाम याने हॅट्रिक केली आहे. तर द परफ्यूम स्टोअर जो तलोजाला ओपन झाला आहे तर नक्कीच जर कोणाला
अशा खुशबूदार वस्तू घ्यायच्या असतील तर द परफ्यूम स्टोअर फेज 1 तलोजाला जाऊन भेट द्या. धन्यवाद. फुलटॉस होता आणि पॉइंटला चुकी, झेल सोडला. नाझीम होते ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केले. पारितोषिक भरपूर त्याला नक्कीच आता मिळतील या सामन्यानंतर. आणि गोलंदाज कॅप्टन आहेत या संघाचे. कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचा किताब त्यांनी पटकवला चिंचपाड येथे स्पर्धेमध्ये. 10 विकेट त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी मिळवले. तौसिफ पटेल ऑन साईडला चेंडू ऑन ड्राईव्ह करता डीपमध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनचा दरम्यान चेंडू मिळते फक्त सिंगल आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 29 वरती. षटक संपन्न 4 षटकांमध्ये 29, लक्ष असताना 66चं. स्वतः 6 चेंडूंमध्ये हे समीकरण पूर्णपणे अवघड आहे. ते गावदेवी क्रिकेट क्लब केसरसाठी 37ची गरज. आणि या निर्णायक षटकामध्ये गोलंदाज सोपान भोईर. दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघितलं तर नाझीमने नामने विकेट हॅट्रिक मिळवली आणि कुठेतरी डावाला खेळणार त्याने नक्कीच पाडलं. पहिलं षटक देखील त्याचं सुरेख राहिलं होतं. बॅटची कडा पाठीमागे हा चेंडू चालला. फाईन निघला, सुंदर क्षेत्ररक्षण नाव घेण्याची संधी नसेल आणि सोपान भोईरचा पहिला चेंडू निर्धाव. धावखेर आताचे गोलंदाज आहे सोपान. 5 मध्ये आता 37 धावांचं अंतर किती कमी करण्याचा प्रयत्न करेल स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज आदेश भोईर जो 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. पिच होता, लॉफ्ट केलाय हवेमध्ये हा चेंडू चाललाय तो साईड स्क्रीनच्या दिशेने. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार षटकार. आयोजन भारी जाऊया बघायला त्या थँक्यू डीजे. टाइम इज मनी आपण का म्हणतो, वेळेला का महत्व आहे. हे षटकार जर अगोदर आले असते तर नक्कीच कुठेतरी या सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळाले असते. ऑन साईडला पूल केलाय परंतु हा फटका फसला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दूरवर होते. चांगल्या पद्धतीनं चेंडूला बॉडीच्या सहाय्यानं त्यांनी अडवलं. फक्त एक मिळजे कुणाल ठाकूर यांना आपण बघितलं. सिंगलने धाव फलक 36 वरती आणि आता औपचारिकता 3 चेंडूंची 3 मध्ये गरज आहे ती 29. बॅट अँड पॅड मधून बिहाइंड द विकेट हा चेंडू एस रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आपण बघतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यानंतर द्वितीय फेरीमधील पहिला सामना लगेचच आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. अथर्व खाडेकर 11 कानपोली हा द्वितीय फेरीमध्ये पोहोचला. संघ पहिल्याच सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांची राहिली. मिड विकेटमध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थांबलेत. टप्पा पडला आणि त्यांच्या हातामध्ये हा चेंडू आपण बघितला. सिंगल फक्त. धावफलक पुढे जाईल 38 वरती. एका चेंडूची औपचारिकता फॉर्मॅलिटी. लास्ट बॉल टू गो. अथर्व खाडेकर 11 कानपोलीचे कॅप्टन आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अथर्व खाडेकर 11 कानपोलीचे कॅप्टन. पीस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला पावा पॅक शॉट होता. अर्थातच हा सामना या ठिकाणी संपन्न होतोय. हार्दिक अभिनंदन टीम स्टार 11 ओवे ज्यांनी अफलातून कामगिरी केली या सामन्यामध्ये आणि नक्कीच परास्त झाला तो संघ गावदेवी क्रिकेट क्लब घेसर. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल.